आणि म्हणून गरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाला मत आणि म्हणून मोदीजींच्या प्रत्येक श्वासात विकास आणि प्रगतीचा ध्यास आहे. विकासाबरोबर ते देशाचा वारसाही जपत आहेत आणि म्हणून आपण काय म्हणतो, मोदी है तो सब मुमकिन है. आणि म्हणून या देशामध्ये गॅरंटी कुणाची चालते? बाकी गॅरंटी फेल झाल्यात, फक्त एकच गॅरंटी चालू आहे आणि मोदी गॅरंटी. या देशाला जगामध्ये सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी, शेतकरी महिलांना सक्षम करण्याची गॅरंटी, बहुजनांच्या विकासाची गॅरंटी आणि तरुणांच्या स्वप्नपूर्तीची गॅरंटी. या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांचा काय होईल? काटा किर्र झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काँग्रेसचं काय चाललंय? येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस पडू द्या त्यांचा. मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेढे नाहीत, त्यांच्याकडे गॅरंटी आहे. आणि म्हणून एड पेरलं आणि खूळ उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था आहे. आणि म्हणून त्यामुळे त्यांच्या नादाला खुळबी लागत नाही. आणि म्हणून आपण कोल्हापुरामध्ये येत असताना फक्त लोकांकडे मत मागायला जातो का? तर नाही. संकट येऊ द्या, वादळ येऊ द्या, आपत्ती येऊ द्या, महापूर येऊ द्या, त्यावेळेस मग महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली असेल तेव्हाचा प्रसंग असू द्या, आपण सगळेजण जीव धोक्यात घालून या ठिकाणी कोल्हापूरकरांना मदत करण्याचं काम करत असतो आणि केलंय. मी स्वतः आठवतोय, इथे सगळेजण आपल्या व्यासपीठावर आहेत. 12 दिवस या पुरातल्या सर्वसामान्य लोकांना आपण मदत करत होतो. आणि एक गर्भवती आदरणीय मोदीजी राहताना आपण मदत करत होतो. आणि एक गर्भवती आदरणीय मोदीजी रात्री गर्भवती अडली होती. एनडीआरएफ सुद्धा म्हणत होतं रात्री कसं जाणार, परंतु आपल्या कार्यकर्त्यांसह मी स्वतः गेलो, त्या गर्भवती महिलेची सुटका केली, तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलो. हे आपल्या लोकांचं काम आहे, ही सेवा आहे आपली. तेव्हा कोल्हापूरकरांच्या माणुसकीचं दर्शन घडलं. मी पाहिलं की दुसऱ्या माळ्यावर, पहिल्या माळ्यावर पाणी भरलं होतं, लोक तर वर गेले होते, पण आपल्या गाई म्हशींना पण सोबत घेऊन गेले होते वरती. मी म्हणालो हे काय? बोले हे हमारा परिवार आहे, हा आमचं कुटुंब आहे. आणि म्हणून एकीकडे गोधनाला सोबत ठेवणारे आणि 26 जुलैच्या पुरात बाळासाहेबांना या ठिकाणी मातोश्रीवर एकटं सोडून 5 स्टार मध्ये जाणारे कुठे आणि कोल्हापूरकर कुठे? हा बघा किती फरक आहे. हा फरक सगळ्यांना कळतो. आणि म्हणून आज मोदी साहेब म्हणाले होते, हे खरं म्हणजे नकली शिवसेना राहिली आहे. बरोबर आहे, कारण बाळासाहेब म्हणाले होते माझी काँग्रेस कधी होऊ देणार नाही, शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ येऊ तेव्हा हे बंद करीन माझं दुकान, असं बाळासाहेब म्हणाले होते. आणि म्हणून आज बघितलं आपण, त्यांचा मुलगा, त्यांचा परिवार पंजाला मतदान करणार आहे, पंजाला मतदान करणार आहे. हे आहे या देशाचं, या राज्याचं दुर्दैव. जनाची नाही मनाची तरी ठेवली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने असं पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील. ज्या गोष्टीचा खेद वाटायला पाहिजे ते जाहीरपणे सांगतायत, याच्यामध्ये अभिमान वाटतोय त्यांना. खरं म्हणजे त्यांना हिंदू म्हणवायची देखील लाज वाटायला लागली आहे. हिंदू हृदय सम्राट म्हणायला त्यांची जीभ कचरू लागलेली आहे. आणि आता या उभाटाची काय झाली? 100% काँग्रेस झालेली आहे. आणि म्हणून